नमस्कार. कसे आहात सर्व? मी तुमचे सर्वांचे स्वागत करते लर्न फार्मा विथ स्नेहल या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण शिकणार आहोत ह्यूमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी हा सब्जेक्ट. तर यामध्ये आपण पहिला पॉईंट स्कोप हा शिकणार आहोत. स्कोप ऑफ ॲनाटॉमी म्हणजे काय? स्टडी ऑफ बॉडी पार्ट्स. काय तर आपल्या पूर्ण शरीराच्या बॉडी पार्टचे आपण इथे स्टडी करणार आहोत. तसेच स्कोप ऑफ फिजिओलॉजीमध्ये काय येतं की फंक्शन ऑफ बॉडी, म्हणजे बॉडी आपली फंक्शन कसे करते. तर स्कोप ऑफ ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीमध्ये एकत्रित समजून घेऊ शकतो की ह्यूमन बॉडीसाठी समजण्यासाठी आपल्याला हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच काय तर डिसीज समजण्यासाठीही खूप महत्त्वाचे आहे. फार्मसिस्टसाठी इम्पॉर्टंट का तर ड्रगचे काम समजण्यासाठी. डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटसाठी हा बेस आहे आणि हेल्दी लाईफसाठी. दुसरा पॉईंट आहे डेफिनेशन ऑफ व्हेरियस टर्मिनॉलॉजी. सेलची डेफिनेशन इथे पाहणार आहोत. सेल म्हणजे काय तर स्मॉलेस्ट युनिट ऑफ बॉडी. बॉडीचं सगळ्यात छोटंसं युनिट म्हणजे काय तर सेल. ऑल ऑर्गन्स मेड अप फ्रॉम सेल. सगळे ऑर्गन्स कशापासून बनलेले आहेत तर सेलपासनं. दुसरी डेफिनेशन आहे टिश्यूची. टिश्यू म्हणजे काय ग्रुप ऑफ सम टाईप ऑफ सेल, म्हणजे सेम टाईप ऑफ सेलपासून एक जो ग्रुप बनलेला असतो त्यालाच काय म्हणतात तर टिश्यू म्हणतात. फॉर एक्झाम्पल काय नर्वस टिश्यू, मसल टिश्यू. अँड थर्ड डेफिनेशन आहे ऑर्गन्सची. मेड अप फ्रॉम डिफरंट टाईप ऑफ टिश्यू. वेगवेगळ्या टाईपच्या टिश्यूपासून जे बनते त्याला जो ग्रुप बनतो त्याला काय म्हणतात ऑर्गन म्हणतात. तर चौथी डेफिनेशन आहे सिस्टीम. सिस्टीम म्हणजेच काय ग्रुप मेड अप फ्रॉम डिफरंट ऑर्गन्स. वेगवेगळ्या ऑर्गन्सपासून जो ग्रुप बनलेला असतो त्याला सिस्टीम म्हणतात. मग त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल म्हणून काय समजू शकतो डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम. आणि पाचवा आणि लास्ट डेफिनेशन आहे यातली ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम म्हणजे काय कंप्लीट ह्यूमन बॉडी म्हणजेच ऑर्गॅनिझम. नेक्स्ट पॉईंट आहे डायरेक्शनल टर्म्स. म्हणजे काही टर्म्स आहेत ज्या आपल्याला समजून घेणं अतिशय आवश्यक असतं. सुपेरियर म्हणजे काय तर सुपेरियर म्हणजे अप्पर पार्ट ऑफ बॉडी किंवा अप्पर पार्टला आपण सुपेरियर म्हणू शकतो. इन्फेरियर म्हणजे त्याच लोअर पार्ट. अँटेरियर म्हणजेच काय तर फ्रंट पार्ट. पोस्टेरियर म्हणजे बॅक पार्ट. आणि मेडियल म्हणजे टुवर्ड्स मिड लाईन. आणि लॅटरल म्हणजे अवे फ्रॉम मिड लाईन. अदर इम्पॉर्टंट टर्म्स पण आहेत काही. त्याच्यामध्ये होमिओस्टॅसिस म्हणजे काय तर बॉडी इंटरनली स्टेबल ठेवण्याची प्रोसेस. एक्झाम्पल टेम्परेचर कंट्रोल करणे वगैरे. मेटाबॉलिझम बॉडीमध्ये होणाऱ्या सर्व केमिकल रिॲक्शन म्हणजे मेटाबॉलिझम. ऑर्गॅनिल्स म्हणजे काय तर सेल्समधले छोटे पार्ट्स मायटोकॉन्ड्रिया. या लेक्चरमध्ये एवढंच. पुढील लेक्चरसाठी सबस्क्राईब करा लर्न फार्मा विथ स्नेहल या चॅनलला.